खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील एका 34 वर्षीय तरुणाचा पाताळगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे समजते. ग्लेन नाझरेथ असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी ग्लेन हा आपल्या काही मित्रांसोबत चौक पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या वायाळ गावानजीक पाताळगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सर्वजण पाण्यात पोहत असताना ग्लेन बराच वेळ पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे सोबत असलेल्या मित्रांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी आरडाओरडा करत ग्लेन बुडाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली. घटना घडताच स्थानिक तरुण गणेश म्हात्रे आणि समाधान म्हात्रे यांनी तात्काळ नदीच्या पाण्यात उडी घेत ग्लेनचा शोध सुरू केला. दरम्यान या घटनेची माहिती चौक पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार आबा गेंड यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना याबाबत अवगत केले आणि तातडीने शोध मोहिमेसाठी हेल्प फाउंडेशनच्या पथकाला पाचारण केले. हेल्प फाउंडेशनचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली. अखेर सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ग्लेन याचा मृतदेह शोधण्यात यश आले. हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चौक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे लोधिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांनी माहिती नसलेल्या किंवा अनोळखी ठिकाणी पोहण्यासाठी जाणे पूर्णपणे टाळावे असे जाहीर आवाहन हेल्प फाउंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. आज खालापूर तालुक्यातल्या चौक आउटपोस्टमध्ये लोधिवली नावाचं गाव आहे. तिथून वयाल नावाच्या या नदीपात्रा शेजारी ग्लेन नावाचा एक युवक जो लोधिवली कॉलनीमध्ये राहायचा, त्याचं या ठिकाणी पोहायला आलेला असताना बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सर आणि चौक पोलीस स्टेशनचे विशाल पवार सर या दोघांनी या ठिकाणी आम्हाला कॉल दिला. त्या अनुषंगानं या ठिकाणी गणेश म्हात्रे नावाच्या युवकाने आणि त्याच्या मित्रांनी बरीच मेहनत केली आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी त्या मुलाचं शव बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश जरी आलं असलं तरी अशा भौगोलिक परिस्थिती न पाहता या ठिकाणी डेअरिंग करणाऱ्या लोकांनी या ठिकाणी येऊ नये आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये एवढंच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर.